नमस्कार मित्रांनो, माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं मनपूर्वक स्वागत आहे। नवीन वर्षाची सुरुवात एक महत्त्वपूर्ण बातमीने झाली आहे। राज्य कॅबिनेट मंत्रिमंडळाच्या पहिल्याच बैठकीत 53% डीए वाढीव प्रस्तावाला मंजुरी मिळाल्याची मोठी अपडेट समोर आली आहे। या निर्णयाचा सविस्तर आढावा घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। जर तुम्ही अजूनही आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच सबस्क्राईब करा आणि समोरील बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून अशाच महत्त्वाच्या बातम्या तुमच्यासमोर वेळोवेळी मिळत राहतील। नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे। राज्य सरकारने महागाई भत्त्यात म्हणजे डीएमध्ये 3% वाढीव प्रस्तावास मंजुरी देण्याचा निर्णय घेतला आहे। हा वाढीव डीए 1 जुलै 2024 पासून लागू करण्यात येणार आहे। या निर्णयाचा लाभ राज्य सरकारी कर्मचारी व पेन्शनधारकांना मिळणार आहे। वाढीव महागाई भत्ता आणि फरकाची रक्कम जानेवारी महिन्याच्या पगारात म्हणजे फेब्रुवारीच्या देयकासोबत दिली जाईल। राज्य कॅबिनेटची पहिली बैठक जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात होण्याची शक्यता आहे, ज्यामध्ये हा प्रस्ताव अंतिम मंजुरी होईल। यामुळे राज्य कर्मचाऱ्यांना आणि पेन्शनधारकांना मोठा दिलासा मिळणार आहे। मित्रांनो, या निर्णयावर तुमचं मत काय आहे आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद मित्रांनो, जय महाराष्ट्र।